नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीज मध्ये। तर आज आपण फाफडा ही रेसिपी बनवणार आहोत, लवकर होणारी आणि खूप छान लागतो फाफडा। आता आपण साहित्य टाकून घेऊया। एक वाटी मी बेसन घेतलं इथे, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि अजवाईन म्हणजे ओवा घ्यायचा आहे, तो पूर्ण क्रश करून टाकायचा हाताने आणि एक चम्मच असं छोट्या चमच्याने तेल टाकून घ्यायचं। आता हे सर्व पीठ आपण मळून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही, छान गळा आपला धरलेला आहे तेल टाकल्यानंतर। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया। अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं बेसनामध्ये, नाहीतर मग लवकरच ते सैलसर होऊन जातं आपलं। थोडं घट्टसरच आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपण बेसन या ठिकाणी मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपण छान पीठ मळून घेतलं आहे, एकदम सैलसर पण एकदम घट्ट नाही। आणि याला थोडासा तेलाचा हात लावून आपण 5 मिनिटं सेट होण्यासाठी राहू देऊ। आता आपला गोळा सेट झालेला आहे, आपण तो याच्यामध्ये टाकून घेऊया साच्यामध्ये आणि त्याला आता मी झाकण लावून देते। तेल तापवायला ठेवलं आहे, आता आपण याच्यामध्ये आपला फाफडा काढून घेऊया। पातळ पातळ आता असे सोडून घ्यायचे। मस्त असा फाफडा आपला तयार होतोय, चविष्ट लागतो। दोन्ही बाजूनी छान परतून घेऊन त्याला तळून घेणार आहोत। मी तळणी झालेला आहे, आता आपण हा तेलाच्या बाहेर काढून घेतो आहे। आणखी पुन्हा करून घेऊ। संपूर्ण पापडा मी तळून घेतलेला आहे फाफडा। आता आपण सर्विंग बाउल प्लेट मध्ये काढू। गरमागरम फाफडा आपला तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकाल किती छान झालेला आहे आणि हे पण झालेला छान खस्ता। तर नक्की ट्राय करून पहा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला।